जुन्या आठवणी ताज्या झाल्या चंगळ्या बोले. आता ह्यो का असं करायला ते सांगतो थांबा. आयुष्यानं आपल्याला किती जर रडवलं की नाही भावनं तरी पण आपण हसतच जगायचं. आज सकाळी उठल्या आई साहेबांचं पहिलं सगळं आवरून घेतलं आणि आपल्या स्वप्नाला बोलवून नाही की नाही आम्ही चाललेलो बघा आज सांगोड्याला. कारण आपल्या आई साहेबांसाठी दवाखान्याची जरा चौकशी करायची होती. जाता जाता रुईच्या पंपावर तेल टाकलं आणि पुढच्या प्रवासाला की नाही लागलं सुरुवात केली बघा. पट्टन कोडोलीतल्या तळ्यावरून लेफ्ट मारला की नाही डायरेक्ट आपला सांगोडी रोड लागतो. लई काय लांबचा पल्ला नव्हता त्यामुळे 15-20 मिनिटात आम्ही पोहोचलो आणि इथं आल्यावर काय आलं की दवाखाना बंद आहे. या धावपळीच्या जगात की नाही तुम्हाला माणुसकीचं अनेक उदाहरण दाखवतो भावानं. एखादा डॉक्टर पण मदत करणार नाही एवढी आम्हाला या मामाने माहिती सांगितली आणि वरनं जाताना म्हणले उद्या काय लागलं तरी मला सांगा. दवाखान्याच्या पाठीमागच्याच बाजूला गेली लक्ष्मी नरसिंह म्हणून एक देवस्थान आहे भावानं सांगोड्या. आता देवाच्या दारात आलोय आणि परत जाऊन कसं चालेल त्यामुळे आल्यासारखं मस्तपैकी दर्शन घेतलं देवाचं. आणि काय पण म्हणा देवाच्या गाभारात उभारल्या मात्र एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी त्यावर काय. दर्शन झाल्या मस्तपैकी प्रदक्षिणा मारालतो तोरी बारकी पोरं महाप्रसादावर कसा ताव द्यायला बघा. असू दे म्हटलं काय विषय नाही आम्हाला घरला आणि परत यायचं होतं म्हणताना स्टार्टर मारला ते घराकडे निघालेलो. तोवर जाता जाता लोकेशन दिसलं आमचं स्वप्न कसा पळत जाऊन झोपाळ्या बसला बघा. मित्रांनो कसं आहे माहितीये का टेन्शन आपल्या आयुष्याला लागलेला आहे पण टेन्शन आहे म्हणून रडत बसणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. थोडा वेळ का होईना मित्रांनो दुःख बाजूला ठेवून हसत जगायला शिका. कारण हसत जगायला काय आपल्याला पैसे पडत नाहीत आणि एकदा गेलेले दिवस परत कधीच येत नाहीत. जुन्या आठवणी ताज्या झाल्या चंगळ्या बोले. तुम्ही जर आल तर भावाला लक्ष ठेवा साईडला इथे हिर पण आहे. लोकेशन बघा आपल्याला जाम आवडलं बरं काय. थोडा वेळ का होईना आपण दुःख विसरून समाधानानं असं जगता आलं पाहिजे. ती जरी अडचणी आल्या आयुष्यात तरी चालतंय की मनाचं आणि भावानं आपण हसतच जगायचं. आता हे लोकेशन कुणाकुणाला माहिती आहे भावानं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दुःख पाठीमागं टाकून चालतंय की मनाचं हसतच जगायचं.